नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण उपवासाचे अप्पे करणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे बनवायला. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मी 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता 2-3 मिनटं आपण मंद गॅसवरती हे दोन्ही जिन्नस भाजून घेणार आहोत. तर इथं जे मी प्रमाण घेतलेले आहे ते अगदी अचूक आहे. तर इथं मी अर्धी वाटी साबुदाणा आणि 1 वाटी भगर असं घेतलेलं आहे. भगरलाच बऱ्याच ठिकाणी वरई असे म्हणतात. तर पाहू शकताय असं 2-3 मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर गाईज, अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. त्यामुळे माझे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही माझी कुठल्याच प्रकारची रेसिपी मिस नाही करू शकणार. त्याचप्रमाणे तुमचे काही सजेशन असतील ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवत राहा. तर आता पाहू शकताय अर्धा चमचाभर मी जिरं देखील यातच भाजून घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्ण थंड झालं की मगच आपण मिक्सरमध्ये हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची छान पावडर करून घेणार आहोत. अगदी फाईन पावडर करायची नाही आहे, फक्त रवाळ टेक्स्चर येईल इतपतच आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर गाईज, रेसिपी खरंच खूप मस्त आहे, करायला देखील आणि खायला देखील तेवढीच ती हलकी फुलकी अशी आहे. त्यामुळे नक्की रेसिपी ट्राय करून पहा. तर पाहू शकताय अशा प्रकारे याचं टेक्स्चर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याचा रवा करून घ्यायचा आहे. आता यातच 1 वाटी ताक घालून घेणार आहे मी. तुम्ही ताक नसेल तर दही घातलं तरीही चालणार आहे. त्याचप्रमाणे 3-4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मिक्सरवरती आपण छान याचं ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर पाहू शकताय अशा प्रकारे याचं टेक्स्चर झालेलं आहे. तर एका बाउलमध्ये आपण हे सगळं काढून घेऊयात. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये बरंचसं असं मिश्रण शिल्लक आहे. यातच मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि ते देखील यामध्ये मिक्स करून घेणार आहे. त्यामुळं आपलं उरलेलं वेस्ट जाणार नाही मिक्सरच्या भांड्यामधलं मिश्रण. तर आता हे एकदा पुन्हा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. पूर्ण एकजीव असं करून घेऊयात. आता 10 ते 15 मिनिटाकरिता आपण याच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवून देऊयात आणि 10-15 मिनिटानंतर आपण पाहूयात. बरंचसं पाणी यातलं ॲब्झॉर्ब झालेलं आहे. पण इथं मला आणखीन एक्स्ट्रा पाण्याची काहीच गरज पडलेली नाही आहे. अगदी परफेक्ट असं इथं बॅटर तयार झालेलं आहे आपलं. आता यातच चवीनुसार मीठ घालून घेऊयात. त्याचप्रमाणे तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही घातली तरीही चालेल, अदरवाईज स्किप केलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घेते. या चिली फ्लेक्समुळे या आप्प्यांना एक छान टेस्ट येते. त्यामुळं चिली फ्लेक्स नक्की घाला. इथं मी सोडा किंवा इनो अजिबातच घातलेला नाही आहे. तरी देखील आपले आप्पे खरंच खूप छान असे टम्म फुगणार आहेत. अगदी मऊ कापसासारखे असे पांढरे शुभ्र असे आप्पे तयार होणार आहेत.
तर मी इथं सोड्याचा अजिबातच वापर केलेला नाही आहे. तर आता आप्पे पात्र छान गरम झाल्यावर आपण याला ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही तेल तूप कशानेही ग्रीसिंग करून घेऊ शकता किंवा प्रत्येक आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्यामध्ये या तुम्ही 2-2 थेंब तेल घातलं तरीही चालणार आहे. तर आता साईडनेच आपल्याला हे 1-1 चमचाभर बॅटर घालून घ्यायचं आहे. शक्यतो साईडनेच सुरुवात करायची घालताना. बऱ्याचदा काय होतं की आपण उपवास असल्यामुळे बऱ्याचदा साबुदाणा भिजत घालण्याचा कंटाळा करतो किंवा एकट्यासाठी काही करायचं उपवासाचा पदार्थ करायचा कंटाळा करतो. तर अशा वेळेस जर भिजत घातलेला नसेल साबुदाणा आणि अचानक काय करायचं उपवासाचं, तर अशा वेळेस ही रेसिपी अगदी तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. तर एकदा नक्की करून पहा आणि करताना तेवढीच मजा देखील येते. तर आता एक साईड आपण छान झाकण ठेवून शेकून घ्यायचे आहे. 1-2 मिनिटाकरिता ही एक साईड आपण छान भाजून घ्यायची आहे. एक 2 मिनटं झालेली आहेत. तर पाहू शकता याच्या एजेस सहज अशा कडा याच्या छान अशा सुटलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडने आपण हे पलटी करून घेऊयात. तर अगदी मस्त दिसत आहेत आणि छान फुगलेले देखील आहेत. तर अशाच पद्धतीने आपण हे सगळे दुसऱ्या साईडने देखील छान शेकून घेणार आहोत. तर थोडं थोडं तेल आपण सगळ्या साईडने स्प्रिंकल करून घेऊयात आणि ही साईड देखील आपण 1-2 मिनटं अशीच छान भाजून घेणार आहोत. आता पुन्हा मी यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटं हे आप्पे खालच्या साईडने सुद्धा छान होऊ देणार आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे करायला, त्याचप्रमाणे खायला आणि पचायला देखील अगदी हलके फुलके अशी हे आपले आप्पे होतात उपवासाचे. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी खरंच खूप छान आहे आणि जर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर पाहू शकताय अगदी मऊ कापसासारखे लुसलुशीत असे आप्पे तयार झालेले आहेत आपले. आणि तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा दही शेंगदाण्याच्या चटणीसोबत कशासोबतही हे आप्पे खाऊ शकता किंवा नुसतं चहाबरोबर, वाफाळलेल्या गरम गरम चहाबरोबर हे कापसासारखे आप्पे खायला खरंच खूप छान लागतात. तर पाहू शकताय मी एक आप्पा इथं तोडून दाखवलेला आहे. अगदी आतून मऊ लुसलुशीत